चंद्रपूरचे प्रतीक म्हणजेच महाकाली मंदिर. अलीकडेच ताडोबाला जायचा योग आला आणि त्याचसोबत या महाकाली मंदिरालाही विजिट करायचा योग आला. तर या मंदिरामध्ये दररोज भाविक हजेरी लावतात, परंतु मंगळवार जो आहे तो विशिष्ट दिवस असतो आणि या दिवशी चांगलीच गर्दी इथं असते. तर या मंदिराच्या मध्ये गणेश आणि हनुमान अशी 2 लघुमंदिरे आहेत आणि मंदिराला जाण्यासाठी 2 प्रवेशद्वार आहेत. गणेश आणि हनुमान मंदिर मागील प्रवेशद्वाराजवळ आहे आणि नारळ, फुले, तागाचे पूजेचे सामान असलेली छोटी छोटी दुकाने आपण व्हिडिओमध्ये बघितलीच. हे दोन्ही प्रवेशद्वारांवर आहेत आणि इथे तुम्हाला घरासाठी, पूजा सजावटीसाठी विविध अशा वस्तू मिळतात. इथून तुम्ही खरेदी करू शकता. तर या मंदिराचा इतिहास काय आहे ते बघू आपण. तसं पौराणिक कथेनुसार गोंड राजा सुरजा, ज्याला शेरशाह म्हणूनही ओळखले जाते, याचा मुलगा खांडक्या बल्लाळ याने 13व्या शतकात आपल्या वडिलांच्या नंतर राज्य केले आणि या राजपुत्राच्या शरीरावर ट्यूमर होते, म्हणजेच गाठी होत्या. त्याच्या आकर्षक आणि जाणकार पत्नीने त्याची काळजी घेतली. तिने खांडक्याला सिरपूर सोडून वर्धाच्या उत्तरेकडील तीरावर स्थायिक होण्यास प्रवृत्त केले, जिथे त्याने बल्लाळपूर नावाचा किल्ला बांधला, कारण त्याला समजले की तो कोणत्याही उपचाराने बरा होऊ शकत नाही. लोककथेनुसार राजा एकदा बल्लारपूरच्या वायव्येकडे शिकार करत असताना कोरड्या पडला आणि पाण्याच्या शोधात कोरड्या झारपत नदीच्या काठावर गेला. मद्यपान केल्यावर त्याने त्याचा चेहरा, हात आणि पाय एका छिद्रातून टिपलेल्या पाण्याने आंघोळ केली. आयुष्यात पहिल्यांदाच त्याला त्या रात्री चांगली झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या पतीच्या अनेक गाठी गायब झाल्याचे पाहून राणीला खूप आनंद झाला. पुढील तपासानंतर आश्चर्यकारक पुनर्प्राप्तीचे श्रेय झारपाटच्या पाण्याला देण्यात आले, जे राजा प्यायचे आणि तोंड धुत असत. खांडक्याला राणीला तिथं घेऊन जाण्यास सांगण्यात आलं. दोघेही झारपाटकडे निघाले, जिथे शेवटी छिद्र सापडले. गवत आणि वाळू काढून टाकल्यानंतर त्यांना घनदाट खडकात पाण्याने भरलेल्या 5 गायींच्या पायांचे ठसे दिसले आणि पाणी पिऊन झाल्यानंतर परत जात असताना काही पावलांवर असलेल्याच खडकामध्ये एक भुयार आढळले आणि या भुयारात खडकात कोरलेली देवी महाकालीची मूर्ती आढळली. तेव्हा राजाने भुयार उघडले आणि तेथील साफसफाई केली आणि त्यानंतर त्यावर हे छोटेसे मंदिर बांधले. त्याचबरोबर अशीही एक दंतकथा आहे की राजा बीरशहाने दुर्गशाह याचा शिरच्छेद केला आणि हा विजय आपणास महाकाली देवीच्या कृपेने मिळाला असे समजून राणी हिराईने दुर्गशाहचे शिर देवीस मोठ्या समारंभाने वाहिले आणि कबूल केल्याप्रमाणे राणी हिराईने जुने देऊळ पाडून नवीन मंदिर बांधले आणि चैत्र पौर्णिमेस याची यात्रा सुरू केली आणि राणी हिराईने बांधलेले हे मंदिर अतिशय भव्य आणि देखणे आहे. आणि अशीही एक दंतकथा आहे की छत्रपती शिवाजी महाराज चांदे प्रांतातून गेले. महाराजांनी गुप्तपणे या महाकाली मंदिराचे दर्शन घेतले. चांदे प्रांताचा उल्लेख एका बखरीमध्ये आलेला आहे, परंतु इतिहासकार म्हणतात की याचा अद्याप पुरावा मिळालेला नाही. तर मग तुम्ही कधी चंद्रपूरला गेलात तर नक्कीच या अतिशय सुंदर अशा मंदिराला व्हिजिट करा. तर मग कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडला तर लाईक करा.